नमस्कार, मी शीतल कांडेलकर, शिक्षक आघाडी शहर अध्यक्ष। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी संवाद साधण्याचे कारण म्हणजे आपल्या सर्वांना शाळा व्हिजिट करायची आहे, जो आपल्या सर्वांचाच आवडता विषय आहे। शाळा व्हिजिट करण्याच्या मागचे कारण म्हणजे तुम्ही सर्वांनीच एक बातमी ऐकली असेल। काही दिवसांपूर्वी राजस्थान येथील झालवाड नावाच्या गावातील जी शाळा आहे ती कोसळते आणि त्या वर्ग खोलीखाली एकूण 5 विद्यार्थी मरण पावतात आणि 11च्या वरती विद्यार्थी जखमी होतात। ही घटना बघितल्यानंतर आदरणीय मनीष सिसोदिया, आदरणीय संजय सिंग यांनी ठरवले की आपली सत्ता आल्यानंतर आपण शाळा व्हिजिट कराव्या किंवा शैक्षणिक व्यवस्था बदलावी, याला फार वेळ जाईल, त्यापेक्षा आपण आताच हा उपक्रम सुरू केला पाहिजे। आणि सर्वांना त्यांनी 1 ते 7 तारीख या महिन्याची व्हिजिट करण्यासाठी दिलेली होती। परंतु काही कारणास्तव किंवा आपल्या झाडाची अंत्ययात्रा आहे, जे आत्ताच आंदोलन झालेले आहे, यात आपण सर्वच व्यस्त होतो आणि यामुळे आपल्याला थोडा वेळ झाला। परंतु आज आणि उद्या किंवा 1 दिवस वाढवून आपण या शाळा व्हिजिट करू शकतो। आपण 1 तारखेला सर्वांनीच अगदी उत्स्फूर्तपणे आपली नावं आणि आपण कोणत्या शाळेत व्हिजिट करणार आहोत ही माहिती माझ्यापर्यंत पुरवलेली आहे। ती लिस्ट आपली आपण वरिष्ठांपर्यंत पोहोचवलेली आहे। आता वेळ आहे प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करण्याची। तर आज आणि उद्या आपण सर्वांनी शाळा भेटी घ्यायच्या आहेत आणि शाळेत असलेले प्रॉब्लेम्स, आपल्याला जी क्वेश्चनरी माननीय मुकुंद सरांनी दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला ती सगळं भरायची आहे आणि जेही प्रॉब्लेम्स असतील शाळांमध्ये त्यावर आपल्याला काम करायचे आहे आपापल्या प्रभागामध्ये। एखाद शाळा जर खूपच आपल्या लक्षात येत असेल किंवा तिथे खूपच प्रॉब्लेम्स असतील तर तिथे आपण शहराचे पदाधिकारी सगळे मिळून व्हिजिट करून तो मुद्दा आपण हातात घेऊ शकतो। यामध्ये सर्वात प्रथम आपण शाळेत जाणं, शाळेचे प्रश्न काय आहेत हे लक्षात घेणं फार महत्त्वाचे आहे। म्हणून आपण सर्वांनी आज आणि उद्या शाळांमध्ये जाऊन शाळा भेटी घेऊन आपापल्या भागामध्ये काम करायला सुरुवात करायची आहे आणि याचे फोटोज किंवा व्हिडिओ बनवून आपण ग्रुपवर शेअर करू शकता आणि आपण सगळेच मिळून हे मुद्दे जे आहेत महानगरपालिकेपर्यंत नेऊ शकतो। आपण महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून शिक्षण मंडळातून परमिशन घेतलेल्या आहेत, प्राथमिक आणि माध्यमिक दोघांसाठी। आणि आपल्या मधील जे कार्यकर्ते अगदी बॉर्डरवर असतील, म्हणजेच असा भाग जे क्षेत्र महानगरपालिकेत येतं आणि काही क्षेत्र ग्रामीणमध्ये येत असेल तर अशा ठिकाणच्या काही शाळा महानगरपालिकेत येतात तर काही ग्रामीण भागात येतात। तर ग्रामीण भागातल्या शाळा ह्या जिल्हा परिषदेअंतर्गत येत असतात, तर या शाळा पण आपण व्हिजिट करू शकतो। त्यासाठीही आपण जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी जे प्राथमिकचे आहेत त्यांना आपण पत्र दिलेलं आहे, तसेच माध्यमिकचे शिक्षण अधिकारी जे आहेत त्यांनाही आपण पत्र दिलेलं आहे। तर आपण सगळेच आपापल्या भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा महानगरपालिकेच्या शाळा असतील त्या व्हिजिट करू शकतो आणि या पत्रांच्या प्रती ज्या आहेत ते PDF करून आपल्या PMC ग्रुपला शेअर केलेले आहेत। तर सर्वांनी त्याची प्रिंट घेऊन 2 किंवा 3च्या ग्रुपने शाळांमध्ये जायचे आहे आणि माननीय मुकुंद सरांनी जी क्वेश्चनरी दिलेली आहे ती तुम्ही भरून घेऊ शकता आणि त्यावर वर्क चालू करू शकता। धन्यवाद।